ओंडक्यावरती सपसप सुताराचा घाव घातलेला आवाज येऊ लागलेला होता. कदाचित वाटा पडू लागलेला होता. बबन त्याच्याकडे पाहत म्हणाला, वाटा पाडला दिसतोय. तेव्हा प्रकाश बोलू लागला, होय, वाटा पडला आहे. तुझ्या बायकोला यातील काळीज हवं होतं, ते बाजूला काढले आहे. कलेजी द्या भाऊजी, कलेजी फार महत्वाची आहे. कलेजीशिवाय काही होणार नाही, असं म्हणाली होती तुझी बायको. बबन त्यावरती बोलू लागला. तो म्हणाला, सागरला येऊ दे, मग पुढचा कार्यक्रम करतो. माझं नाव घेतल्यामुळे मी मागेच उभा राहून त्याच्या पाठीवर थाप मारून म्हणालो, हे बघ, मी आलो आहे. तुला काय वाटतं मला उशीर झाला? तेव्हा प्रकाश आणि बबन दोघेही माझ्याकडे पाहत म्हणाले, अगदी वेळेवर आला आहेस बघ. मी प्रकाशकडे पाहत म्हणालो, कापाकापीचं काम झालं दिसतंय तुझं. प्रकाश माझ्याकडे पाहत म्हणाला, आम्ही खाटकाची माणसे, आमचा धंदा असतो आहे. तुला काय हवं आहे सांग. तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, मला काय बी नको, जे आहे ते मला सगळं घरपोच मिळते. तुला माहीत नाही काय? तेव्हा बबन पण माझ्याकडे पाहत म्हणाला, होय, सगळं काय याला वेळेवर मिळते. याला काय कुठून आणायची गरज नाही. मी बबनकडे पाहत म्हणालो, वहिनी आज काय तर कार्यक्रम करणार आहेत म्हणून कळालं. बबननं माझ्याकडे पाहत डोक्याला हात लावला. मला म्हणाला, काय? माझ्या घरी कार्यक्रम आहे, तुला कसं काय माहिती? तेव्हा मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, कल्लू बेराडचं पोर आहे मी. तुला काय वाटलं माझ्यापासून काही लपून राहील? तेव्हा बबन आणि प्रकाश दोघेही जण त्याच ठिकाणी वाटा पडलेले सर्व मटण टाकून माझ्यापासून दूर पळून गेले. मी त्यांच्या जवळचा मित्र असून सुद्धा ते घाबरून पळून गेले. मला समजलं नाही त्यांनी असं का केलं. ते खूप घाबरलेले होते. ते धावत निघाले. माझ्या पाठीमागे कोण आहे का ते मी पाहू लागलो. संध्याकाळ होऊन गेली होती. मी मागं वळून पाहिलं आणि मी आहे या वेगामध्ये तिथून धावू लागलो. मी जे पाहिलं होतं ते पाहूनच बबन आणि प्रकाश दोघेही जण धावत निघालेले होते. मी डोक्याला हात लावला. धावत धावत बबनच्या आणि प्रकाशच्या पाठीमागे शेतामधल्या गवताच्या गंजीच्या पलीकडे जाऊन लपलो. ते दोघेही जण माझ्याकडे पाहत म्हणाले, पाठीमागे पाहिलेस ना कोण आलं होतं? मी म्हणालो, हो पाहिलं, पण हे कसं काय शक्य आहे? तेव्हा प्रकाश म्हणाला, कोणीतरी वडाची ओटी भरली दिसते. कधी झाले हे काही कळायला मार्ग नाही. आम्ही तिघेही जण गप्पा मारत होतो आणि एक पिसाळलेलं मनुष्य, पांढऱ्या शुभ्र डोळ्याचा माणूस, संपूर्ण काळसर अंगाला राख फासून आमच्या दिशेने येऊ लागलेला होता. बबन प्रकाश दोघेजण माझ्याकडे पाहत म्हणाले, मला वाटतं सागर, आज एक जणांचा तर का होईना वटीभरण होईल बघ. मला वाटत नाही आपल्या तिघांपैकी सगळेजण जिवंत राहतील म्हणून. मी त्यावेळेला म्हणालो, का? कशामुळे म्हणत आहात? तेव्हा प्रकाश म्हणाला, लक्षात घे, गावामध्ये दुसरी घटना आहे. या अगोदर काय घडलं होतं माहीत आहे ना? तेव्हा मी म्हणालो, वटी भरण्याचा कार्यक्रम कोणी केला ते शोधायला वेळ लागणार नाही. माझ्या बापाच्या विरोधात जो कोणी गेला त्याचा कार्यक्रम कायमचा समाप्त केला. त्यावेळेला प्रकाश म्हणाला, तुझ्या बापाचा कार्यक्रम त्या जोगतीनीने केलेला दिसतोय. मी म्हणालो, कोण कोण म्हणतोस तू? तेव्हा प्रकाश म्हणाला, भागीची आई नंदाबाई, जोगतीन. तुला माहीत नाही का? तिने ओटी भरली असेल. नाही, ती हे करणं शक्य नाही. भागी माझी प्रियसी आहे. मी तिच्याबरोबर लग्न करणार आहे. तिला माहीत आहे की हे काम करणं शक्यच नाही. बबन माझ्याकडे पाहत म्हणाला, अरे ओटी भरली तर भरली, काय होणार आहे? ओटी भरल्यामुळे एवढं का घाबरतोस तू? तेव्हा प्रकाशने बबनच्या कानाखाली मुस्काडात मारले आणि त्याला म्हणाला, नालायका, तुला माहीत आहे का, कल्लू काका आपल्या सागरचा बाप हा देवऋषी आहे. आतापर्यंत त्या झाडाला सांभाळण्याचं काम त्याने केलं आहे. जर त्या ठिकाणी कोणी ओटी भरली तर सांभाळणाऱ्या माणसाचा मृत्यू होतो. आता जे आपल्या पाठीमागे लागलेलं आहे, जे दिसत आहे, ते दुसरं तिसरं कोणी नसून त्या झाडाजवळ गाडलेलं मड आहे. ते जागृत झालेलं आहे आणि पाठीमागे लागलं बघ आपल्या. का पाठीमागे लागले तेच कळना. तेव्हा बबन म्हणाला, कदाचित सागर या इथं आहे म्हणून लागला असेल असं वाटतं. प्रकाश माझ्याकडे पाहत म्हणाला, होय सागर, कारण तेच असू शकतं. मला वाटतं की तो पाठीमागे येण्याचं कारण तेच असावं, कारण तुझ्या बापाने त्या ठिकाणी
आतापर्यंत कट्टा जपून ठेवला होता. भागीची आई नाही भरणार ओटी. नंदाबाई स्वतःच्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ करणार नाही. परंतु मग हे काम केलं कोणी मला समजत नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी प्रकाशकडे पाहत म्हणालो, याचा अर्थ माझ्या बापाचा जीव धोक्यात आहे. तेव्हा प्रकाश म्हणाला, धोक्यात नाही मित्रा, तुझ्या बापाचा जीव गेला रे. असं कसं म्हणतोस तू प्रकाश? हे कसं काही शक्य आहे? तेव्हा प्रकाश म्हणाला, तुला माहिती आहे ना, जो माणूस वडाची राखण करतो त्याचा पहिल्यांदा जीव जातो आणि मग त्याच्या लेकराचा. आता ते जे प्रेत आलेलं आहे ते आम्हाला मारायला नाही आलं, तुला मारायला आले आहे. म्हणून तर ते पाठीमागे लागलेले दिसले. काल रात्री तुझ्या बापाचा कार्यक्रम संपलेला दिसतोय. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, काय बोलतोस तू? रानामध्ये तर गेला होता मुकामाला. असं नाही होणार, अजिबात नाही होणार. तेव्हा प्रकाश म्हणाला, तुला माहीत आहे ना, काल रात्री पौर्णिमा होती ते, आणि ओटीचा मान पौर्णिमेचाच आहे. कोणीतरी जाणून बुजून गावाचा नियम मोडलेला दिसतो. कशासाठी मोडला, काय कारण, काहीच कळायला मार्ग नाही. परंतु हे थांबवायला पाहिजे. ज्याने कोणी ओटी भरली आहे त्याला शोधायला हवं. आता मी काय सांगतो ते ऐक. आजच्या आज रात्री त्या ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम करावा लागेल. तुला माहीत आहे की ओटीसाठी काय लागते? तेव्हा मी डोक्याला हात लावला. अरे देवा, आता सवाष्णबाई आणायची कुठून? तेव्हा बबन म्हणाला, याला सवाष्णबाई कशाला लागते? तेव्हा प्रकाशनं पुन्हा एकदा कानाखाली वाजवली आणि त्याला म्हणाला, नालायका, ओटी कोण भरणार मग? तुला कळतं का? सवाष्णबाईशिवाय कोणीच ओटी भरू शकत नाही. हा काय पोरखेळ नव्हे. तू बावळट आहेस का? तुला कुठल्याच गोष्टीचं काहीच भान कसं राहत नाही? बायकोच्या आहारी गेलेला माणूस दिसतोय तू. आता त्या वहिनीला कलेजी कधी पोच करणार तू? कलेजी तर तिथेच राहिली. तेव्हा बबन माझ्याकडे पाहत म्हणाला, सागर, तुझा जीव महत्त्वाचा आहे. कलेजी बिलेजी ही नंतरची गोष्ट झाली. काही झालं तरी तुझा जीव वाचला पाहिजे. ते जे काय पाठीमागे लागलं आहे त्याला थांबवण्यासाठी मी प्रयत्न करतो. मी माझ्या बायकोला सवाष्ण म्हणून त्या ठिकाणी ओटी भरण्यासाठी घेऊन येतो. प्रकाश त्याच्याकडे पाहत म्हणाला, एवढी सोपी गोष्ट वाटली का? अरे नागड्याने जाऊन ओटी भरावी लागती आणि त्या झाडासमोर उभा राहावं लागतं रात्रभर. साधी गोष्ट नाही. वडाची ओटी भरायची म्हणजे जीव गेल्यातच जमा. प्रकाश जे काही सांगत होता ते ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. मी त्याला म्हणालो, तू तर खाटकाचं काम करतोस आणि तुला हे सगळं कसं काय माहिती? या सगळ्या गोष्टीची माहिती माझ्या वडिलांना होती. माझे वडील तर गेले, तू म्हणत आहे म्हणून. माझे वडील गेले असे मी समजतो, परंतु शेतामध्ये जाऊन पाहायला हवं असं मला वाटतं. तेव्हा प्रकाश म्हणाला, म्हणजे तुला स्वतःचा जीव घालवायचा तर आहेच दिसतं. मी जे काय सांगितले याच्यावर तुझा विश्वास नाही का? त्याच वेळेला मला प्रकाशच्या हातामध्ये एक काळी कॅरी बॅग दिसली. त्यात काहीतरी गोल गोल होतं. तेव्हा बबन प्रकाशकडे पाहत म्हणाला, तुझ्यावर विश्वास आहे रे, परंतु रात्रीच्या अंधारामध्ये जर एखादी स्त्री त्या ठिकाणी नग्न अवस्थेत जाऊन जर ओटी भरणार असेल आणि जर तिचा जीव वाचणार असेल आणि याचाही जीव वाचणार असेल तर करायला काय हरकत आहे? मी माझ्या बायकोला सांगतो की ते कार्य पूर्ण कर म्हणून. प्रकाश त्याच्याकडे पाहत रागाने म्हणाला, आता तुला स्वतःवर संकट ओढवून घ्यायचं असेल तर घे ओढावून. तेवढ्यात मागच्या बाजूने गुरगुरत आलेला प्रेतात्मा आमच्या दिशेने येत आहे असं आम्हाला जाणवू लागलं. मी लगेचच शेतामधल्या घराच्या दिशेने धावत निघालो. मला माहीत होतं की आपल्या वडिलांनी त्या वडाच्या ओटीचे, त्या जागेचे रक्षण केलेलं आहे. इतके दिवस ते स्थान शांत करायचं काम माझ्या वडिलांनीच केलं आहे. म्हटल्यानंतर तो आत्मा जागृत झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या वडिलांचा जीव घेणार. परंतु त्याला जागृत कोणी केलं? भागी आणि भागीची आई हे कार्य करू शकत नाहीत हे मला पूर्णतः लक्षात येत होतं. आता माझा जीव जाणार एवढं मला समजलं होतं. आम्ही तिघेजण एका पाठोपाठ एक त्या शेतातल्या घरामध्ये जाऊन लपलो. शोध घेत तो प्रेतात्मा पाठीमागे येऊ लागलेला होता. पूर्णतः अंधारामध्ये खिडकीच्या कडेने तो कोठे जातोय, तो कोठे नाही हे पाहण्याचे काम मी करत होतो. अचानक शेतातल्या घराच्या कौलावरती कोणीतरी चढलं आहे हे जाणवू लागलं. मी चांगलाच घाबरलो. बबन माझ्याकडे पाहत म्हणाला, मित्रा, तुझ्या जीवासाठी मी काहीही करायला तयार आहे. मी लगेचच माझ्या बायकोकडे जातो.
मला खात्री आहे की तिने जर ओटी भरली तर तुला काही होणार नाही. प्रकाश त्याच्याकडे पाहत म्हणाला. जा मग, जा बाहेर. तो प्रेतात्मा सोडतो का बघ तुला. तेव्हा बबन म्हणाला, माझा काय संबंध आहे, मी काहीही केलं नाही. कल्लू काकांनी केलेल्या कार्यामुळे सागरला धोका आहे. मी त्यामध्ये कसा काय मारला जाईल. प्रकाशच्या बोलण्याकडे लक्ष देत मी म्हणालो, बबन जे बोलतो ते खरं आहे. फक्त मला एकट्याला धोका आहे. तुम्ही दोघेजण का संकटात अडकत आहात. तेव्हा प्रकाश म्हणाला, तुला संकटात सोडून निघून जावं इतकी बावळट आहोत का आम्ही. तुझे मित्र आहोत ना, मग तुझ्या सोबतच थांबणार. तेवढ्या झोपडीच्या मागच्या त्या घराच्या मागच्या विहिरीच्या दिशेने काहीतरी पाण्यात पडलेला आवाज आला. काही वेळानंतर मी नीट बाहेर पाहिलं तर तो प्रेतात्मा सरळ सरळ एका विहिरीच्या दिशेने जाताना दिसला. मी त्यावेळेला प्रकाशकडे पाहत म्हणालो, जिथे पाणस्थळ जागा आहे त्या ठिकाणी सैतानी शक्तीचा वास होतो. कदाचित त्या विहिरीजवळ तो प्रेतात्मा गेलेला असावा. आपल्याला वेळ आहे, आपण बबनच्या घरी जाऊ. हे सगळं ऐकल्यानंतर बबन तयार झाला. मी आणि बबन दोघेही जण बाहेर पडलो. आमच्या पाठोपाठ प्रकाश सुद्धा आला. प्रकाश नकार देत होता, परंतु आम्ही थेट बबनच्या घराच्या दिशेने जाऊन पोहोचलो. प्रकाश आमच्या अगोदर दरवाजावर थाप मारत वहिनी वहिनी म्हणून हाक मारू लागला. बबनच्या बायकोला दार उघडलं. बबन तिच्याकडे पाहत म्हणाला, आताच्या आता एक काम करायला तुला जायचं आहे. तेव्हा बबनची बायको म्हणाली, कलेजी कुठे आहे. कलेजी आणली का तुम्ही. तेव्हा प्रकाशने आपल्या जवळच्या रुमालात बांधलेली कलेजी वहिनीकडे दिली. मी हे पाहून आश्चर्यचकित झालो. तेव्हा पारू वहिनी बबनकडे पाहत म्हणाली, रात्रीतून काय काम आहे. तेव्हा घरातील नवीन साडी, खण नारळ, बांगड्यांचे साहित्य हे सगळं सोबत घे. तांदूळ वगैरे, हळकुंड सगळं काही घेऊन वडाच्या झाडाजवळ जाऊन तेथील कट्ट्यावर नग्न अवस्थेत उभी राहून ओटी भर. तेव्हा बबनची बायको म्हणाली, तुम्हाला अक्कल आहे का. मध्यरात्री मला त्या ठिकाणी अशा नग्न अवस्थेत थांब म्हणून सांगत आहात. कोणता नवरा हे करायला लावेल. तेव्हा बबन म्हणाला, वडाची ओटी कोणीतरी भरली आहे. तेथील सैतान मुक्त झाला आहे. इतके दिवस कल्लू काका त्याचं जतन करत होते, त्याचे रक्षण करत होते. त्यांचा मृत्यू झाला आणि आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाचा जीव घेण्यासाठी, या सागरचा जीव घेण्यासाठी तो आत्मा शोध घेत आहे. तेव्हा मी वहिनीकडे पाहत म्हणालो, वहिनी, माझ्या जीवावर बेतलेला प्रसंग आहे, परंतु मी तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही या अवस्थेत तिथे जावे. तेव्हा बबनची बायको माझ्याकडे पाहत म्हणाली, जर तुमचा जीव वाचणार असेल तर ते कार्य करायला मी तयार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा प्रकाश म्हणाला, अहो वहिनी, तुम्हाला काही कळतं का. मध्यरात्री एकट्याने त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नग्न अवस्थेत उभा राहणार. तुम्हाला स्वतःच्या जीवाची भीती नाही का. तेव्हा बबनची बायको त्याच्याकडे पाहत म्हणाली, अहो भाऊजी, तुम्हाला माहीत नाही का, वेळ आल्यावरती मदत करणारा खरा मित्र असतो. आमच्या पडत्या काळामध्ये सागर भाऊजींनी खूप मदत केली आहे. त्यांच्यासारखा व्यक्ती जर संकटात असेल तर मी मदत करायला तयार आहे. प्रकाश म्हणत होता, तुम्ही मदत कराल हो, परंतु जर तिथे तुमचा जीव गेला तर. तेव्हा बबन म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे सांग. प्रकाश, तू आपल्या मित्राला मृत्युमुखी पडू द्यावा असं पाहत आहेस का. माझ्या बायकोचा जीव जाणार नाही असं तू अगोदर सांगितलं आणि आता म्हणत आहे की तिचा जीव जाऊ शकतो. असं कसं सांगू शकतोस. तेव्हा प्रकाश म्हणाला, मला वाटतं की ज्याच्या पाठीमागे काळ लागला आहे त्याच्याच लागावा. आपण उगामध्ये पडू नये. प्रकाशने हे वाक्य बोलल्यावरती मला त्या गोष्टीचा राग आला. मी म्हणालो, अरे जर कोणी मला वाचवण्यासाठी मदत करत असेल तर त्याला तू मदत करू नकोस असं सांगत आहेस. तेव्हा बबन म्हणाला, ते काही नाही. माझ्या पत्नीला मी त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि त्या वडाखालची ओटी भरायला लावणार. मी स्वतः थांबणार त्याच्या बाजूला. तेव्हा माझ्या नजरेला नजर न देता प्रकाश शांत बसला. मला प्रकाशचा राग आला होता. मी त्याच्याकडे पाहत म्हणालो, प्रकाश, माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. माझ्या घरातील एक व्यक्ती गेली. आता माझ्या पाठीमागे काळ लागलेला आहे आणि मीही मरावं असं तुला वाटतं का रे. तेव्हा तो म्हणाला, अरे नाही, तसं नाही म्हणत मी. अरे एक स्त्री नग्न अवस्थेमध्ये तिथे थांबणे किती चुकीचे वाटते. तेव्हा मी म्हणालो, अरे पण वहिनींना कोण पाहणार आहे. त्यावेळेला रात्री कोणीही नसणार आहे.
जर पाहायला कोणी नसलं तर त्या अवस्थेत आपण बाथरूममध्ये सुद्धा थांबतो. मग तुला त्याचा त्रास का होतोय? बबन सुद्धा त्याच्याकडे पाहत म्हणाला, अरे प्रकाश, सागर बोलतोय ते खरं आहे. जर खरंच कोणी पाहायला नसेल तर तिथे उभा राहण्याची हरकत काय आहे? तेव्हा प्रकाश शांत बसला. त्याचा नाईलाज झाला. 11:15 वाजत आले होते. मी, प्रकाश, बबन एका खोलीमध्ये थांबून होतो. प्रकाशची पत्नी ओटीचं सर्व साहित्य गोळा करून त्या ठिकाणी जायला तयार झाली होती. इतक्यात बबनच्या घराच्या मागच्या बाजूला खिडकीतून काहीतरी पडल्यासारखं जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तेव्हा त्या ठिकाणी एक कणकेचा गोळा दिसला आणि मी बरोबर समोर पाहतो तर त्या दिशेने येणारा तो जागृत झालेला प्रेतात्मा दिसला. मला नेमकं समजना हे घडतंय तरी काय. मी, बबन दोघेही जण थांबलेलो होतो. मागच्या दिशेने आलेला प्रेतात्मा पाहिल्यानंतर मी बबनला म्हणालो, बबन मी इथेच थांबतो. हा प्रेतात्मा माझ्या शोधार्थ आलेला आहे. मला माहिती आहे तो मला काही केलं तरी मारण्याचा प्रयत्न करणार. तोपर्यंत तुम्ही त्या वडाच्या झाडाखाली जावा आणि तिथे ओटी भरा. तुम्ही दोघे जण जावा. तुम्ही दोघे नवरा बायको एकत्रित गेलेले योग्य ठरेल. मी त्यावेळेला घराच्या आतमध्ये असलेल्या देवघरासमोर जाऊन बसलो. प्रेतात्मा आजूबाजूला फिरत होता. त्याचा चेहरा, त्याचं वागणं आणि त्याची हालचाल जीवाला धडकी भरवणारी होती. मी प्रकाशला म्हटलं, तू इथेच थांब. तेव्हा प्रकाश म्हणाला, मी नाही थांबणार इथे. आत्म्यांचं काही सांगता येत नाही. तुला समजून तर त्याने मलाच मारलं तर मी काय करू? प्रकाशचे हे बोलणे ऐकून बबन म्हणाला, तू जा इथून लगेच जा. नकोच थांबू अजिबात इथे. तेव्हा आम्ही प्रकाशला बाहेर जाताना पाहिलं. त्याच्या हातात काहीतरी होतं. मला नेमकं कळलं नाही काय होतं ते. मी बबनला म्हणालो, प्रकाशजवळ काहीतरी आहे. इतक्यात घराच्या आतमध्ये काहीतरी गोल लिंबाच्या आकाराचे फेकलेलं मला जाणवलं. मी ते नीट पाहिलं. तो कणकेचा गोळा होता. माझ्या लक्षात येईना की अशा पद्धतीने कणकेचा गोळा टाकून प्रकाश का गेला असेल. बबनने तो गोळा हातात घेतला. त्याने तो गोळा हातात घेतला आणि तिथून तो बाथरूमच्या दिशेने गेला. तेवढ्यात बाथरूमच्या खिडकीतून ती भयानक शक्ती गज तोडून आतमध्ये आली. मी काही बोलणार इतक्यात बबनची बायको हातामध्ये ताट घेऊन वटी भरण्यासाठी थेट वडाच्या दिशेने निघाली. ती एकही शब्द बोलत नव्हती. वहिनी, वहिनी मी म्हणालो. तेव्हा तिने बोटाने इशारा केला शांत राहण्याचा. बाथरूमच्या आतमध्ये बबनच्या नरड्याला घट्ट धरून त्या प्रेतात्म्याने त्याचं नरड दाबायला सुरुवात केली. बबनच्या बायकोला वाटत होतं की आपला नवरा आपल्या पाठोपाठ येईल, परंतु तिला माहीत नव्हतं की तिच्या नवऱ्याला त्या कणकेच्या गोळ्याला टाकायला गेल्यानंतर त्या बाथरूममध्ये त्या सैतानाने धरलेला आहे. त्याला का धरला आहे हेच कळत नव्हतं. कदाचित ज्या ठिकाणी कणकेचा गोळा पडतो त्या ठिकाणी तो प्रेतात्मा येत असावा असं मला जाणवत होतं. मी काहीही विचार करण्याच्या अगोदर थेट देवघरामध्ये गेलो. देवघरामध्ये असलेला पूजेचा नारळ मी उचलला आणि बबनच्या दिशेने फेकला. बबनच्या दिशेने नारळ फेकलेला तो त्याच्या शरीराला स्पर्श झाला. तो प्रेतात्मा भिंतीला धडकून बाहेर फेकला गेला. पूजेतल्या पवित्र नारळाला सामोरे जाण्याची ताकद त्याच्यामध्ये नव्हती. मी बबनला म्हणालो, बबन तुझा जीव धोक्यात आहे. चल इथून, लगेचच चल. बबन म्हणाला, अरे ही ओटी भरण्यासाठी गेली वाटतं. तिच्यासोबत कोणीच नाही. आपण त्या ठिकाणी जायला हवं. मी म्हणालो, ठीक आहे आपण तिकडे जाऊ. तो नारळ सोबत घे. आम्ही दोघेही जण तो नारळ घेऊन त्या दिशेने निघालो. बरंच अंतर पार करून वहिनी त्या वडाच्या झाडाखाली जाऊन पोहोचली होती. पूर्ण नग्न अवस्थेत त्या बिचाऱ्या बाईने माझ्यासाठी वडाच्या त्या कठड्यावरती बसून ओटी भरायला सुरुवात केली. मागच्या बाजूने भयानक होऊन गुरगुरण्याचा आवाज करत तो प्रेतात्मा त्या दिशेने आलेला दिसला. मी वडाच्या मागच्या बाजूला ज्या ठिकाणी ते प्रेत गाडलेलं होतं त्या ठिकाणी जाऊन उभारलो. मी प्रचंड घाबरलेलो होतो. त्या प्रेतात्म्याने बबनच्या दिशेने जाणं पसंत केलं. मला समजेना की तो प्रेतात्मा माझ्या पाठीमागे लागलेला अचानक बबनच्या दिशेने का गेला. बबनकडे देवघरातल्या पूजेचा नारळ होता, त्यामुळे त्याच्या शेजारी तो प्रेतात्मा किती जरी जाण्याचा प्रयत्न केला तरी जाऊ शकत नव्हता. माझ्या लक्षात आलं, यावेळेला एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते
ती म्हणजे भागीची आई नंदाबाई. मी तेथून जवळच असलेल्या नंदाबाईच्या घराकडे जाण्यासाठी निघालो. नंदाबाई माझी होणारी सासूबाई होती. मी तिच्या घराजवळ जाऊन पोहोचलो तेव्हा भागी बाजेवरती झोपली होती. मी तिला उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या पाठोपाठ त्याची आई सुद्धा उठली. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या बापाचा मृत्यू झालेला आहे आणि काही वेळानंतर तुझा मृत्यू होणार होता, परंतु ते संकट दुसऱ्याच्या पाठीमागे लागलं आहे. मी म्हणालो, होय, बबनच्या पाठीमागे संकट लागलं आहे. तेव्हा मी घडलेली घटना नंदाबाईला सांगितली. नंदाबाईने डोक्याला हात लावला आणि आतमध्ये जाऊन परडी समोर आणली आणि मला हात ठेवून म्हणाली, जी घटना घडली ती सगळी तुझ्या डोक्यामध्ये परत एकदा आठव. मी सांगते कोणी काय केलं आहे ते आणि कशासाठी केलं आहे ते. तेव्हा मी म्हणालो, मला तर सगळ्यात अगोदर तुमचंच नाव घेतलेलं समजलं. तुम्हीच ओटी भरण्याचा कार्यक्रम केला असेल असं सांगण्यात आलं. तेव्हा नंदाबाईने डोळे झाकले आणि मलाही डोळे झाकून परडीवर हात ठेवायला सांगितला. मी घडलेली घटना डोळ्यासमोर आठवू लागलो. ज्या वेळेला मी वाटा पाडला जात होता त्या ठिकाणी उभारल्यापासूनची घटना आठवू लागलो. तेव्हा नंदाबाई माझ्याकडे पाहत म्हणाली, बोकडाचा वाटा पाडत असताना तुझ्यासमोर कोण कोण होतं? मी म्हणालो, प्रकाश आणि बबन दोघेजण वाटा पाडत होते. मी त्यानंतर तिथे पोहोचलो होतो. कलेजी कोणी मागितली होती मला ही गोष्ट समजली नाही. मी म्हणालो, बबनच्या बायकोने कलेजी मागितलेली होती. तेव्हा बबनला कलेजी घेऊन जात असताना पाठीमागे सैतानी शक्तीचा भाग लागलेला जाणवला. मी तेथून पळत सुटलो. माझ्या अगोदर बबन आणि प्रकाश दोघेजण पळत होते ते. तेव्हा नंदाबाई माझ्याकडे पाहत म्हणाली, हे लिंबू हातात घे आणि माझ्या समोर त्या वडाच्या झाडाकडे चल. मी म्हणालो, माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे असं प्रकाशने सांगितलं. ओटी भरण्याचा कार्यक्रम केल्यामुळे माझ्या बापाचा जीव गेला असं सांगितलं. तेव्हा नंदाबाई म्हणाली, तुझ्या वडिलांचा जीव गेलेला आहे, तुझा सुद्धा जीव जाणार होता, परंतु तो गेला नाही. काहीतरी वेगळं घडवून आणलं आहे. ते कोणी आणलं आहे ते त्या ठिकाणी गेल्यानंतर कळेल. म्हणजे तुम्हाला माहिती होतं का की वडाच्या झाडाखाली ओटी भरल्यानंतर त्याचं रक्षण करणारा व्यक्ती मृत्युमुखी पडतो आणि त्यानंतर त्याच्या घरातील व्यक्ती मृत्युमुखी पडते. तेव्हा नंदाबाई म्हणाली, होय, मला माहीत होतं. मलाच नाही तर गावातल्या 4 लोकांना अजून माहिती आहे. केवळ 5 लोकांना या बाबतीमध्ये माहिती आहे. त्यातील 3 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. मी आणि अजून एकच व्यक्ती जिवंत आहे. त्या व्यक्तीमार्फतच ही माहिती बाहेर पडली असावी. मला माहीत आहे कोण आहे ते आणि त्याने कशासाठी केलं आहे ते. तू वाचलास कसा याचं मला आश्चर्य वाटत आहे. तेव्हा भागी आईकडे पाहत म्हणाली, आई, तो माझा होणारा नवरा आहे आणि तू त्याच्या बाबतीत असं का म्हणत आहेस? तेव्हा नंदाबाई आपल्या पोरीकडे पाहत म्हणाली, तुझं कुंकू बळकट आहे पोरी. त्या वडाच्या झाडाखाली गाडलेल्या सैतानाला आतापर्यंत शांत करण्याचे काम करून गेलं होतं. कल्लू एवढा मोठा देवऋषी कोणीच नाही. मी जोगती आहे. माझ्या पोटी तुझा जन्म झाला, परंतु माझ्याजवळ तेवढी ताकद नाही. त्या ठिकाणी गेल्याशिवाय काहीच कळणार नाही. परंतु तिथे गेल्यावरती केवळ एका गोष्टीवरून मी सगळं काही सांगू शकते. पोरा, चल माझ्यासोबत, चल, मी तुला सगळं काही स्पष्ट करून सांगते. तुझ्या मित्राची बायको, त्या बबनची बायको तुझ्यासाठी त्या ठिकाणी जायला तयार झाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. तिने जर ओटी भरण्याचा कार्यक्रम केला असेल तर मी सांगते तुला काहीच होणार नाही. मी, भागीची आई, आम्ही तिघेही जण त्या दिशेने जाण्यासाठी निघालो. जात असताना मनामध्ये भीती होती. मी नंदाबाईंना म्हणालो, मला एक कळेना, इथे नग्न अवस्थेत असलेल्या मित्राच्या बायकोला पाहणं योग्य आहे का? तेव्हा नंदाबाई म्हणाली, तुम्ही डोळे झाकून माझ्यासोबत थांबा, मी बघते नेमकं काय आहे ते. मी त्या दिशेने गेलो. वडापासून दूरवरच्या अंतरावरती थांबलो. वडाच्या कठड्यावरती उभारलेली बबनची बायको दुरून दिसत होती. वडाच्या झाडाला उलटं लटकलेलं प्रेत दिसत होतं. ते प्रेत पाहिल्यानंतर मी विचार करत होतो की ते प्रेत कोणाचं असेल. तेव्हा नंदाबाई माझ्याकडे पाहत म्हणाली, तुझा काळ तिथे उलटा लटकत आहे. तुझा जीव ज्या प्रेतात्म्याला घ्यायचा होता त्याने दुसऱ्याचा जीव घेतला आहे. नंदा ओरडत होती, पारू, पारू उठ, जागेवरनं उठ. बबनच्या बायकोला हाक मारून तिने जागेवरून उठवलं. तिच्या अंगावरती, खांद्यावरती
शाल टाकली आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, पोरी, नवऱ्याच्या मित्राचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःच्या नवऱ्याचा जीव घालवलास ग. मी वर पाहिलं तर बबन उलटा लटकलेला होता आणि त्याची मुंडी गोल फिरविण्यात आलेली होती. हा प्रकार घडवला कुणी हे कळण्या अगोदर बबनची बायको पारू मोठमोठ्याने रडू लागलेली होती. ते सगळं काही पाहिल्यावर मला काय करावं कळेना. नंदाबाई ज्या ठिकाणी तो प्रेतात्मा पूर्वी गाडलेला होता, जी जागा माझा बाप जतन करत होता, ती जागा पाहिली. तिथे काहीच नव्हतं. तिने त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित पाहिलं. त्यावेळेला तिथे एक पत्रावळ दिसली. पत्रावळीवरून नंदाबाई माझ्याकडे पाहत म्हणाली, ज्याने कोणी हे कृत्य केलं आहे तो काही वेळातच समोर येईल. मी बबनला पाहून रडत होतो. बबनचं प्रेत खाली काढलं. भागी, मी, पारू तिघेही जण मिळून बबनच्या प्रेताला घेऊन नंदाबाईच्या घराकडे आलो. अचानक तो पाठीमागे लागलेला सैतान गेला तरी कुठे. पत्रावळीचा भाग घेऊन नंदाबाई आमच्या सोबत आली होती. मी त्या ठिकाणी बसलो. पारू मोठमोठ्याने रडत होती. नंदाबाई तिला म्हणाली, पोरी, घराच्या बाहेर जाऊन बस. तुझ्या नवऱ्याला काही होणार नाही. त्याचे प्रेत माझ्यावरती ठेवते. मला माझं काम करू दे. नंदाबाईने मला सुद्धा घराच्या बाहेर बसवलं. भागीला सुद्धा घराच्या बाहेर बसवलं. ओटी भरण्याच्या साहित्यासाठी जी पत्रावळ वापरण्यासाठी आणली होती, ती पत्रावळ समोर ठेवून तिने त्यावरती हात ठेवला आणि डोळे मिटून काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती बाहेर आली आणि तिने सर्वात अगोदर रडणाऱ्या पारूकडे पाहिलं. पारूला म्हणाली, कलेजी, तू मागवली होतीस ना? तेव्हा पारू ढसाढसा रडू लागली. काय बोलावं कळत नव्हतं. पारू म्हणाली, हो हो, मीच कलेजी मागवली होती. तेव्हा दोन सणसणीत मुस्काडात मारत नंदाबाईने पारूला मारायला सुरुवात केली. कुलक्षणी, अवधसा आहेस तू? स्वतःच्या नवऱ्याचा काटा काढलास का? बाई आहेस का कोण आहेस तू? तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. मी माझ्या सासूबाईकडे पाहत म्हणालो, नाही नाही वहिनी, असं करणं शक्य नाही. तिने माझा जीव वाचवण्यासाठी एवढं काही केलं. ती स्वतःच्या नवऱ्याला मारणं शक्यच नाही. तेव्हा पत्रावळीकडे पाहत नंदाबाई म्हणाली, तुला माहीत आहे का वडाखालची ओटी म्हणजे नेमकं काय आहे? मी म्हणालो, नाही, मला नाही माहिती. तेव्हा नंदाबाईंनी सांगितलं, गावाच्या वेशीजवळ असणारं वडाचं झाड आणि त्या ठिकाणी गाडला गेलेला प्रेतात्मा हा फार वर्षांपूर्वी गावावरती आलेला संकटाचा भाग होता. तो प्रेतात्मा गावाबाहेर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला रात्रीच्या ठराविक वेळेला ग्रासत होता. त्याचं प्रेत विहिरीमध्ये पाण्याजवळ आढळत असतं. त्याला पाणी खूप प्रिय होतं. पोरा, तुझ्या बापाने वडाच्या बाजूला एक विशिष्ट पद्धतीने मंत्र पठण करून पाण्याची व्यवस्था केली आणि त्या प्रेतात्म्याला रात्रीतून त्या ठिकाणी येण्यास भाग पाडलं. त्याला त्याच ठिकाणी त्या खड्ड्यामध्ये गाडलं. मंत्र साधनेने त्यावरती बंधन लावलं. त्यावेळेला तो प्रेतात्मा बाहेर येऊ नये म्हणून आमोशा पौर्णिमे दिवशी 11 वेळी ओटी भरण करण्यात आलं. ओटी भरण समाप्त झाल्यानंतर गावातल्या 5 लोकांनी मिळून तेथे बंधनाला स्पर्श केला. या 5 लोकांमधील 3 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. 2 लोक जिवंत आहेत. एक मी आणि दुसरा व्यक्ती म्हणजे प्रकाश. प्रकाशचं नाव ऐकल्यानंतर मी डोक्याला हात लावला. तो प्रेतात्मा जतन करणारा तुझा वडील त्या ठिकाणी बोलून गेला. तुमच्या 5 जणांच्या समक्षेला बंधनात बंदिस्त करतो. या वडाच्या झाडाजवळ जर कोणी 5 कणकेच्या गोळ्यांनी, नारळाने आणि विशिष्ट पद्धतीच्या पत्रावळीवरती भात ठेवून जर ओटी भरली तर तो परत जागृत होईल. आणि अगदी त्याच पद्धतीने तुझ्याच मित्राने म्हणजे प्रकाशने त्या ठिकाणी हे सर्व कार्य घडवून आणलं. तेव्हा मी म्हणालो, प्रकाशने तर तुमचं नाव घेतलं होतं. तेव्हा नंदाबाई म्हणाली, मला त्यावेळेसच कळलं होतं की माझ्यावरती नाव घेणार म्हणून, कारण तो आणि मी दोघेजण जिवंत होतो. या सर्व कार्याला पाहणाऱ्या लोकांमध्ये आम्हीच होतो. बाकीचे तर मेले. परंतु त्याने असं का केलं काहीच कळायला मार्ग नाही. पारूच सांगेल त्याला असं का केलं. तेव्हा मी म्हणालो, एक गोष्ट समजत नाही. प्रकाश म्हणाला होता की सवाष्णबाईने ओटी भरल्यावर तिची ओटी मान्य होते. तेव्हा नंदाबाईने पुन्हा एकदा जोरात कानसुलात वाजवत पारूला बोलतं केलं. पारू म्हणाली, होय, मीच ओटी भरली. नंदाबाई म्हणाली, प्रकाशच्या सांगण्यावरून कलेजीचा नैवेद्य
दुसऱ्या दिवशी दाखवायचा म्हणून हिनेच ओटी भरली. 5 कणकेच्या गोळ्यांना ओटीमध्ये समाविष्ट करून ते कणकेचे गोळे हिने प्रकाशजवळ दिले. प्रकाशने ज्या व्यक्तीला मारायचे त्या दिशेने ते कणकेचे गोळे टाकायला सुरुवात केली. त्यात पहिल्यांदा तुझ्या दिशेने गोळा आला, तो चुकून आला. पुन्हा तुम्ही धावत गेलात, शेतामध्ये लपलात. त्याही वेळेला त्याने खिडकीच्या बाहेर गोळा टाकला. त्यावेळेला तुझं रूप समोर दिसलं, त्याही वेळेला तू वाचलास. परंतु तिसऱ्या वेळेला जेव्हा त्याने गोळा टाकला तो बाथरूममध्ये बबनच्या दिशेने, बबन याने त्या गोळ्याला स्पर्श केला आणि त्या सैतानी प्रेतात्म्याने त्याला घेरलं. परंतु त्याच्याजवळ पवित्र नारळ असल्यामुळे तो वाचला. तो तुझ्यासोबत त्या वडाच्या झाडापर्यंत आला. आपल्या बायकोच्या रक्षणासाठी तो त्या ठिकाणी आला. परंतु याच बाईने त्याच्याकडून नारळ मागून घेतला आणि त्या सैतानी प्रेतात्म्याने त्याचा जीव घेऊन त्याला उलट झाडाला लटकवलं. मी नंदाबाईकडे पाहत म्हणालो, म्हणजे मला मारायचं होतं तर त्यांना? नंदाबाई म्हणाली, नाही रे, तुला मारायचं नव्हतं. या बाईने स्वतःच्या नवऱ्याला मारलं. मी म्हणालो, पण का केलं असं पारू? पारू वहिनी, तुम्ही असं का केलं? तेव्हा पारू रडू लागली. नंदाबाई म्हणाली, करण्यामागचं कारण एकच आहे. प्रकाश बरोबर असणारं हिचं लपडं आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या नवऱ्याला मारण्यासाठी तिने प्रकाशचा उपयोग केला. प्रकाशने हिचा उपयोग करून घेतला. दोघांनी आपल्या प्रेमातल्या आडव्या काट्याला बाजूला करण्यासाठी वडाखालची ओटी भरली. आदल्या दिवशी रात्री त्या ठिकाणी ओटी भरणारी बाई हीच होती. तू म्हणतोस ना की सवाष्णबाईची ओटी भरली पाहिजे, ती सवाष्णबाई पारूच होती. तिनेच ओटी भरली. ज्या बाईने ओटी भरली आहे तिच्या हातून दुसऱ्या दिवशी कलेजीचा नैवेद्य दाखवावा लागतो. त्या 5 कणकेच्या गोळ्याला ज्या दिशेने टाकले जाईल त्या दिशेने प्रेतात्मा जातो. ज्या व्यक्तीचा स्पर्श होईल त्या व्यक्तीला तो प्रेतात्मा मारून टाकतो. अखेर तुझ्या हाताचा स्पर्श झालाच नाही. शेवटी तो स्पर्श तुझा बिचारा मित्र बबन याने केला आणि त्याचा जीव त्या ठिकाणी गेला. अखेर तुझ्या हाताचा स्पर्श झालाच नाही. शेवटी तो स्पर्श तुझ्या बिचारा मित्र बबन याने केला आणि त्याचा जीव त्या ठिकाणी गेला. आपल्या प्रेमामध्ये आडवा आलेला आपला नवरा या पद्धतीने या बाईने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवून टाकला. परंतु पोरा, यामध्ये तुझा बाप नाहक बळी पडला. तेव्हा मी म्हणालो, आता या सगळ्या घटनेमध्ये ते जागृत झालेलं प्रेत त्या ठिकाणी दिसत नाही, ते कुठे गेलं? तेव्हा नंदाबाई म्हणाली, पत्रावळ त्याच जागी आहे. याचा अर्थ त्या प्रेताला पुन्हा एकदा तिथेच बंदिस्त करण्यात आलं आहे आणि ते काम प्रकाशने केलेलं आहे. आपल्या प्रेमाच्या आडवे येणाऱ्या मित्राला मारण्यासाठी त्याच्याच बायकोकडून घडवलेली ही भयानक वडाखालच्या ओटीची पद्धत ऐकून मी चांगलाच हादरलेलो होतो. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या